नमस्कार, मी गौरी बैकर मुंबई आउटलुकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज दिनांक 14 डिसेंबर पाहूया टॉप 10 घडामोडी। आज ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडली। त्यावेळी त्यांनी मुंबईला अदानीच्या घशात घालण्याचं काम सध्या सुरू केलं जाते। मुंबईत अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे आहेत। भाजपचे हिंदुत्व हे फक्त निवडणुकीसाठीच आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिंदे आणि केसरकरांना सरकारमधून बाहेर बसवावं। तुमचं सरकार स्वच्छ असेल तर शिंदेंना दूर ठेवा असं मोठं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलंय। रेल्वेने दादरचे 80 वर्ष जुने हनुमानाचे मंदिर पाडण्यासाठी नोटीस बजावली होती। यावरून राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं। ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक है तो सेफ है म्हणतात, पण मंदिरही सेफ नाहीयेत अशी टीका भाजपवर केली होती। तर भाजपने देखील उद्धव ठाकरेंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं। त्यातच ठाकरेंच्या सेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज हनुमान मंदिरात महाआरती करणार होते। मात्र त्याआधीच मंदिराला मिळालेल्या नोटीसीला रेल्वेकडून आता स्थगिती देण्यात आली आहे। संविधानाच्या 75 वर्षाच्या गौरवशाली प्रवासानिमित्त सलग 2 दिवस संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये संविधानावर चर्चा सुरू आहे। आज शनिवारी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी संविधानावर बोलत असताना भाजप आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली। आपल्या भाषणाची सुरुवात करत असताना राहुल गांधी यांनी एका हातात संविधान तर दुसऱ्या हातात मनुस्मृतीचं प्रत घेऊन उभे होते। स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी दोन्ही ग्रंथांबद्दल काय म्हटलं होतं याचं उदाहरण देऊन भाजपचे नेते सावरकर अपमान करत आहेत अशी टीका देखील त्यांनी केली आहे। 15 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी एवढा वेळ का लागत आहे यावरून आता विरोधक अनेक सवाल उपस्थित करताना दिसतात। दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही महायुती सरकारवर मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून खोचक टीका केली आहे। महायुतीत मलईदार खात्यांसाठी भांडणं सध्या सुरू आहेत। मलईचं खातं कोणाला मिळेल फक्त यासाठी सरकार काम करत असल्याचा हल्लाबोल नाना पटोलेंनी केलाय। गेल्या काही दिवसांपासून देशात वन नेशन वन इलेक्शनची चर्चा सुरू आहे। खरं तर देशभरात एकाच वेळी सर्व निवडणुका घेण्याच्या ह्या विधेयकाबाबत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये मतमतांतरे आहेत। यातच सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन देखील सुरू आहे। याच अधिवेशनात वन नेशन वन इलेक्शन हे विधेयक लोकसभेमध्ये सादर केलं जाणार असल्याची देखील माहिती समोर येते। शेतकऱ्यांना दिलासा देणारी एक बातमी समोर येते। सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानाची भरपाई म्हणून जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 412 कोटींचा निधी हा मंजूर करण्यात आलाय। यावर्षी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं। ऐन हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावला गेला होता। कापूस, सोयाबीन यासारख्या पिकांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला होता। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं। दरम्यान आता शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईची मदत म्हणून जालना जिल्ह्यात 412 कोटींचा निधी हा मंजूर करण्यात आलाय। मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार या प्रश्नाचं अजून देखील उत्तर मिळालेलं नाहीये। महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये 16 डिसेंबर पासून सुरू होते। त्याआधीच म्हणजेच मंत्रिमंडळ विस्तारासाठी उद्याचा दिवस आहे। 15 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं बोललं जात आहे। त्यासाठी इच्छुक आमदारांकडून मोठ्या प्रमाणात भेटीगाठी सुरू झाल्यात। भाजपमधील इच्छुक देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी सागर बंगल्यावर जात आहेत। यात शिवसेनेचे आमदार सुद्धा आहेत। मंत्रिपदासाठी शिवसेनेचे इच्छुक आमदार हे एकनाथ शिंदेंची भेट घेत आहेत। त्याचबरोबर मंत्रिमंडळ विस्तारासाठी जोरदार लॉबिंग देखील सुरू असल्याचं आता समोर येत आहे। शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र आलं पाहिजे अशी चर्चा 12 डिसेंबर पासून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाली आहे। शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवारांनी त्यांची भेट घेतली। त्यानंतर आमदार रोहित पवार यांची आई सुनंदा पवार यांनी मूठ घट्ट असेल तर ताकद वाढते असं सूचक विधान केलं। त्यामुळे ह्या चर्चेला आणखी हवा मिळाली। मात्र अजित पवार यांच्या गटातील रुपाली ठोंबरे पाटील यांची एक प्रतिक्रिया लक्ष वेधून घेते। शरद पवारांबद्दल जायचं की नाही याचा निर्णय स्वतः अजित पवार घेतील हे सांगताना रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या की त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी युती जरी केली तरी ते आम्ही मान्य करू असं विधान त्यांनी केलंय। उद्धव ठाकरेंची अवस्था अशी झाली की विधानसभा निवडणुकीत त्यांच्या बनवाबनवीला वोट जिहाला धर्मयुद्धाने रोखलंय आणि पराभूत झालेत। त्यामुळे ते निराश होऊन पुन्हा हिंदुत्वाचा मुद्दा धरत स्टंटबाजी करत आहेत। त्यामुळे ज्यांनी हनुमान चालीसा बोलणाऱ्यांना तुरुंगात टाकलंय ते हिंदुत्वाची भाषणं करतात।
त्यांना हनुमानाच्या चरणी जावं लागत आहे अशी टीका भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली. तसंच मी आज हनुमान मंदिरात दर्शनासाठी जाणार आहे. आम्ही काय उद्धव ठाकरेंची सेना नाही ज्याने बापाचं नाव बुडवलं असा घणाघात देखील किरीट सोमय्यांनी केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ऑगस्ट महिन्यात कोसळला होता. या दुर्घटनेनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं. आता 4 महिने उलटल्यानंतर राज्य सरकारने या ठिकाणी 16 फुटी पुतळा उभारण्याचे काम ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार आणि त्यांचा मुलगा अनिल सुतार यांच्या कंपनीला दिले असल्याचं आता समोर येतं. राम सुतार आर्ट क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीने याआधी गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं देखील काम पाहिलं होतं.